करते तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आत्ता आम्ही वरती आलो टेरेसवरती. तर बघू शकता रुद्राचं खेळणं चालू आहे. वरती आलं ना तो असंच करतो. तर आत्ता रील्स वगैरे काढल्या. तर आत्ता जायचं आहे, स्वयंपाक बनवायचा आहे. सो वरती आलं तर दोघंच होत होतं, आज कोणी नव्हतं. तर म्हटलं चला हां. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला. सो मी आज बनवणार आहे आमटी, म्हणजे शेवग्याची आमटी. तर मी हे संध्याकाळच्यासाठी बनवत होते. तर मग काय झालं की सकाळची भरपूर वरण लावलेलं होतं. तर म्हटलं चला आज काय करूयात आपण, शेवग्याची आमटी आणि थोडीशी भाकरी करूयात. शक्यतो मी भाकरी करायची असेल तर माझ्यापुरतीच करत असते, पण म्हटलं आज आमटीसोबत भाकरी छान लागती आणि मग थोडासा भात लावला होता. तर म्हटलं चला आज दोघांपुरते आपण भाकरीच करून घेऊयात. तर सगळ्यात अगोदर मी म्हणजे शेवगा आत्ता कढईमध्ये उकडून घेतला आणि वरण होतं ते सकाळचंच होतं. मग चांगला उकडल्याच्या नंतर काढून घेतला, म्हणजे वरणामध्येच काढून घेतला डायरेक्ट. आणि वरण जर शिजलेलं नसेल तर आपण डायरेक्ट वरणामध्ये पण टाकून शिजवू शकतो. त्याच्यासाठी काढलेलं आहे मी. एक टोमॅटो आणि लसणाच्या 2-3 पाकळ्या घेतल्या होत्या. सो मी फोडणी अगोदरच टाकली. नंतर ठरवलं की थोडासा व्हिडिओ काढूयात. अगोदर मला काढायचाच नव्हता, पण म्हटलं चला काढून घेऊयात. तर मग फोडणीसाठी टाकलेलं आहे जिरे, मोहरी, लसूण आणि एक टोमॅटो. आणि त्याच्यातच मग मी कोथिंबीर टाकली. छान 1-2 मिनटं परतून घेतलं. त्याच्यानंतर एक टाकलं त्याच्यामध्ये टोमॅटो अगोदरच टाकलेला आहे. आत्ता लाल तिखट टाकते, कारण की मसाला बनवून ठेवलेला नव्हता. हा व्हिडिओ तेव्हाचा आहे. तर मग आत्ता बनवलेला आहे मसाला. तर मग तेव्हा बनवला नव्हता. मग मी जे खडे मसाला आणि लाल तिखट आहे तेच टाकलं आणि मिक्स करून घेतलं. मग त्याला अजून 1 मिनटं छान तरी येऊ दिली. आणि मग जे वरण आहे आणि शेवगा आहे तो पण ह्याच्यामध्ये लगेच टाकून घेतला. आणि आता आपल्याला ह्याला फक्त एक उकळी येऊ द्यायची आहे. आणि उकळी आल्याच्यानंतर थोडंसं तेल सुटण्यासाठी फक्त गॅसवरती ठेवायचं, म्हणजे अगदी कमी गॅस करायचा आहे आणि ठेवायचं आहे. सो बघू शकता आमटी करायला ना अजिबात नाही वेळ लागत आहे. आमटी एकदम लवकर म्हणजे पटकन होती. आणि वरण शिजून ठेवलेलं असल्यावर तर होती, पण वरण जरी शिजून नसलं ठेवलं ना तरी आपल्याला 2 शिट्ट्या आल्या म्हणजे शेवग्याच्या शेंगा पण छान शिजतात आणि वरण पण जास्त वेळ नाही लागत आहे. शक्यतो आम्ही आत्ता अशात आमच्या जास्त करून आमटी आणि भात किंवा आमटी आणि भाकरी म्हणजे फेवरेट झाले. संध्याकाळी शक्यतो आम्ही म्हणजे शेवगा आणला की आमटी बनवतो आणि त्याच्यासोबत कधी भाकरी कधी भात. मस्त लागतं जेवण, छान वाटतं. तर आमटी ना म्हणजे चपातीपेक्षा भाकरीसोबत छान लागते. म्हणून म्हटलं चला आजच्या दिवसांना म्हटलं तुम्ही पण भाकरी खा. तर म्हटलं ठीक आहे मी पण भाकरी खातो. तर मग आमटी बनवून घेतली. तर आत्ता लगेच एका साईडला कुकरमध्ये मी भात लावलेला आहे. आणि मग म्हटलं एका साईडची आमटी शिजली की बघू शकता. तर मी फक्त 2-3 मिनटं शिजवलेली आहे. तर आमटी पण छान शिजली, मस्त घट्ट झालेली आहे. आणि आता कुकर पण आपलं म्हणजे 2-3 शिट्ट्या झालेल्या होत्या. तर म्हटलं चला आता भाकरी टाकून घेऊयात. अगदी 2-3 भाकरी टाकल्या तरी संध्याकाळच्याला भरपूर होत आहेत. तर म्हटलं चला अगोदर व्हिडिओ नव्हता काढायचा, कारण की तब्येत थोडीशी बरी नव्हती. म्हणून परत म्हटलं चला आज व्हिडिओ म्हणजे चॅनलवरती टाकायला व्हिडिओच नव्हता, म्हणून म्हटलं चला थोडासा बनवूयात. तर मग लगेच भाकरी करायला घेतल्या. मी चपात्या छान बनवते, म्हणजे पातळ बनवते. पण भाकरी काय होतं, भाकरी पण मला ना मस्त छान पातळ येत आहेत. पण काय होतं खूप म्हणजे अशी चपातीसारखी जर पातळ बनवली ना की ती भाकरी फुगत बी नाही आणि भाजायला व्यवस्थित भाजत पण नाही. त्याच्यामुळे अगदी थोडीशी जाड बनवते. आणि मेन म्हणजे पोळपाटावरच थापून घेते. पोळपाटावर थापून घेतलं ना तर म्हणजे होती पातळ. तर आत्ता ह्याला थोडीशी भाकरी मोठ्या साईजचीच बनवते. तर मग आता त्याला पाणी वगैरे लावून घेते. अशा फक्त 3 किंवा 4 भाकरी केल्या तर त्यातली पण एक अर्धी म्हणजे सकाळच्याला राहते. तर आमटी जर रात्रीची असेल तर मग आमटी आणि भाकरी सकाळच्याला पण खूप भारी लागते. पण वरण जर सकाळचं असेल तर मग रात्री संपून टाकावं लागते, आमटी सकाळी राहत नाही. तर बघू शकता एक भाकरी टाकून घेतली. तर म्हटलं आता अजून लगेच 2 भाकरी पण टाकून घेऊयात. आणि भात तर शिजला होता, आमटी झालती. आणि मग कधीतरी त्याच्यासोबत पापड्या वगैरे तळत असते, म्हणजे ह्यांना सुट्टी असेल तर जास्त करून तळून घेते. नाहीतर मग एरवी तर खूप घाई होती, त्याच्यामुळे मग नाही तळत आहे. तर म्हटलं चला भाकरी तर बनवून घेऊया. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर बघू शकता भाकरी, आता ही भाकरी बघू शकता म्हणजे चपातीसारखी ना छान मस्त फुगते. आणि मेन म्हणजे ना मी भाकरी जास्त करून तव्यावर न भाजता म्हणजे असे गॅसवरतीच भाजून घेते.
कारण की म्हणजे अशी छान फुगते जास्त आणि चौकडनं मस्त अशी खरपूस भाजती. आणि तव्यावरनं काय होतं की कधी कधी छान भाजती पण कधी कधी नाही, म्हणजे फुगत नाही एवढी व्यवस्थित. म्हणून मग मी गॅसवरतीच भाजून घेते. तर आपल्या भाकरी पण म्हणजे झालत्याच म्हणायचं. त्या बघू शकता. सो भाकरी पण आत्ता करायच्या झालते. आणि आत्ता ना रुद्रांश पण ना कधी कधी ना भाकरी पण, फक्त त्याला ना काय होतं की आमटी वगैरे जास्त नाही आवडत आहे. म्हणजे शेंगदाण्याचं कुठं असेल ना किंवा चटणी पण म्हटलं ना तर कधी कधी चटणी पण खातं भाकरीसोबत. आणि आता त्याला भाकरी पण आवडायला लागली. तर मग सगळ्यांना जर भाकरी केल्या तर मग चपात्या करायचं वगैरे टेन्शन नाही येते. आणि नाहीतर मग आत्ता तर ह्याची शाळा चालू झाली त्याच्यामुळे सकाळी तर खूप घाई असते. एक तर सकाळी टिफिनला वेगळं, तर हा स्वयंपाक होता, हा संध्याकाळचा होता. शक्यतो मी सकाळच्या स्वयंपाकाचे रुटीन दाखवते. कारण की संध्याकाळच्याला कधी कधी घाई होती, कधी कधी नाही काढणं होते. आणि मोबाईलमध्ये पण भरपूर व्हिडिओ असतात माझ्याच्यानी, एडिट करणं पण नाही होते. त्याच्यामुळं मग मी एक टायमाला बनवते आणि एका टायमाचं आहे तेवढंच दाखवते. तर आत्ता बघू शकता आपल्या भाकरी पण झालेल्या आहेत आणि आमटी पण मस्त झाली. तर किचनमध्ये थोडासा म्हणजे ब्राईटनेस एवढा नाही येत आहे, म्हणजे क्लॅरिटी नाही दिसत आहे. म्हणून मग मी जेवणाच्या रूममध्ये घेतलं. आणि भात पण आपला बघू शकता मस्त शिजला. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.